नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्रीय रस्ते परिवहन महामंत्रालयानं राष्ट्रीय महामार्गावरील टोल टॅक्स बाबत आणखीन एक नवीन नियम आणण्याची तयारी केली आहे। या नियमानुसार जर 10 मीटर रुंदीचा 2 पदरी रस्ता दुरुस्त करून 4 पदरी करणार असेल तर त्यासाठी टोलचे दर हे निम्मे केले जाणार आहेत। रस्ते बांधकामावेळी लोकांना पूर्ण सुविधा मिळत नाहीत, रस्त्याची रुंदी कमी होते आणि त्यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। त्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्रालय यावरती विचार करत आहे। आतापर्यंत अशा रस्त्यांवरील टोलचे दर हे सामान्यतः 60% इतके होते। हा नियम तेव्हा लागू होतो जेव्हा रस्त्याचं काम सुरू असल्यानं दुभाजकाशिवाय वाहतूक सुरू असते। जर सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर रस्ते बांधकामावेळी टोलचे दर हे 30% लागू होतील। परंतु यासाठी अर्थ मंत्रालयाकडून मान्यता मिळायला हवी। जर एखादा 4 पदरी रस्ता 6 पदरी आणि 6 पदरी रस्ता 8 पदरी रस्त्यामध्ये रूपांतरित होत असेल तर टोलचे दर हे सामान्यतः 75% असतात, कारण रस्ते बांधकाम लोकांना पूर्ण सुविधा देता येत नाहीत। बऱ्याचदा याबाबत कोर्टामध्ये तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की पुढच्या 2 वर्षांमध्ये 10 लाख कोटी रुपये खर्च करून 25,000 किलोमीटरचे 2 पदरी रस्त्यांचं रूपांतर हे 4 पदरी रस्त्यांमध्ये करण्यात येणार आहे। 2 पदरी रस्त्यांवरील टोल कमी करण्याचा प्रस्ताव त्यासाठीच आहे। सरकार पुढच्या 10 वर्षांमध्ये 2 पदरी रस्ते सुधारण्यावरती जास्त भर देत आहे, कारण देशामध्ये 1,46,000 किलोमीटर नॅशनल हायवेपैकी 80% रस्ते याच श्रेणीमध्ये येतात। दरम्यान लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने याआधीच वार्षिक 3,000 रुपयांचा टोल पास योजना सुरू केली। या पासमुळे खाजगी वाहने 200 वेळा टोलमधून प्रवास करू शकतात। अलीकडेच सरकारने हा नियम बनवलाय, त्यानुसार पूल, बोगदा, उड्डाणपूल आणि हायवेवरील उंच भागामध्ये टोलचे दर हे 50% कमी केले जाणार आहेत। त्यातून ट्रक आणि इतर अवजड वाहनांना जास्त फायदा होण्याची शक्यता आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं टोलचे दर निम्मे करण्याची सरकारची धोरण आहेत। परंतु आता कशा पद्धतीने ही आयडिया वर्क होते ते पाहणं जास्त गरजेचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।